जॉर्ज कल्याण पुन्हा एकदा आमच्या पंचांचा सुद्धा आभार मानतो. ड्रोन कॅमेरा आपण बघू शकता, एक अप्रतिम कॅमेरा आणि सर्व आपण ते छायाचित्र सुद्धा टिपले जातात. ज्या वेगाने आपण ते ड्रोन कॅमेरा जातो, अप्रतिम क्षण टिपले जातात या स्पर्धेचे. नामदेव स्मृती चषक सन 2016 या स्पर्धेचा शेवटचा दिवस आणि शेवटचा सामना आपण बघतो. जॉर्ज कल्याण वर्सेस विजय स्टार डोंबिवली असा बिग फाईट सामना आपल्याला बघायला मिळतोय. एक जबरदस्त स्पर्धा आपण बघतो. या स्पर्धेचा शेवटचा दिवस आहे. आमचे लाडके प्रेक्षक सुद्धा पूर्णपणे एन्जॉय करतायत. प्रेक्षक म्हणजे या स्पर्धेचे प्रमुख घटक आहेत. त्या लाडक्या आमच्या प्रेक्षकांचा पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. नामदेव स्मृती चषक सन 2016. नक्कीच विजय स्टार संघाला आपण बघितलं, बरंचसं आपण पक्ष्यांचा वर्षाव सुद्धा आपण बघितलं. त्या संघावरती हसदेगावचे नगरसेवक श्री विनोद जयराम खान यांनी आपण बघितलं या संघाला तब्बल 11,000 रुपये पारितोषिक दिला. प्रत्येक सामन्यामध्ये आपण पारितोषिक दिलं. तर सामना जेव्हा सुरू होईल, सामना सुरू होतोय. धन्यवाद. स्ट्रायकरला फलंदाजा बघितलं तर राहुल, नॉन स्ट्राईकला रोहन. जोरदार डाव द्या सामन्यासाठी. 8:11 स्वप्नीला तर आपल्याला टायमिंगचा महत्व नाहीये. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज प्रशांत. चेंडू बघितलं तर सीमा पार जातोय. 4 धावा. आली सोन्याच्या पावलानी. शिवाजी संघाने अप्रतिम सुरुवात केली. पहिल्या चेंडू चौकाराला प्रशांतच्या. राहुल, प्रशांत गोलंदाजी मार्कवर. स्ट्राईकला फलंदाज येतो म्हणजे राहुल. पहिल्या चौकाराला 500 रुपयाचा पारितोषिक आले संजय दादा पावशे माजी नगरसेवक यांच्याकडून. पुढे स्वीप करण्याचा प्रयत्न करत जोरदार अपील होतोय. नितीन आपण पंच आपले भालचंद्र म्हात्रे भीष्मासारखे तस्त उभेत. कोणत्या प्रकारची मुवमेंट नाही करत ते. क्या बात आहे संजय. आपण भालचंद्र एक जबरदस्त पंच. पुणे गोलंदाजी मार्कवर प्रशांत. मेगा फायनलचा सामना कोपर स्टेशन एंड कडून राईट आर्म राऊंड कडे मारा करतो. स्ट्राईकला म्हणून राहुल टॅप करतो चेंडूला. अजपर्यंत चेंडू कव्हर रिजन मध्ये फीड होतो. 1 धाव मिळते. 1 धाव संख्या वाढते. धाव संख्या ते 5. एक जबरदस्त स्पर्धा आपण बघतोय. नामदेव स्मृती चषक 2016 अंतिम क्षण. नितीन काही मिनिटात आपण पहिले ही स्पर्धा आपल्यापासून आपण बाईक दूर जाणार आहे. चमचमणाऱ्या ट्रॉफ्या ज्या हिरोईन पेक्षा खूपसुरत त्या ट्रॉफ्या आपण बघितल्या तर चमचमणाऱ्या ट्रॉफ्या आपल्यापासून दूर जाणार आहेत. समालोचक आपण सुद्धा एकमेकांच्या घरी जाणार आहेत. कार्यकर्ते आपल्या घरी जाणार आहेत. त्यामुळे हा जो आपण पहिले जत्रेचा स्वरूप आलाय तो थोड्या वेळाने आपण पहिले पूर्णपणे शांत होणार आहे. वादळ निर्माण झालं. पुणेदार युवाचा वापर. चेंडू सीमा पार. अप्रतिम फलंदाजी. क्या बात आहे. डीजे मास्टर धुंद खूप जबरदस्त ऐकवत. नितीन शिवसेना जर शिवसेनेचं गाणं जरी ऐकलं तरी अंगावरती शहारे उभे राहतात. ती शिवसेना. ते शिवसेनेचं आपण पहिले जे स्वराज्य निर्माण केलं शिवाजी महाराजांनी ते स्वराज्य आपण आता टिकून ठेवतोय. जबरदस्त गीत. धावसंख्या वाढते. धावसंख्या ते 9. पर्यंत गोलंदाजी मार्कवर प्रशांत. स्ट्राईकला फलंदाज आहेत रोहन. अप्रतिम फलंदाजी दाखवली या स्पर्धेमध्ये. नितीन 1 मॅन शो फलंदाजी दाखवतोय. क्लीन बोल्ड. बॅट अँड बॅट मधनं चेंडू निघून जातोय. रोहन बॅक टू शंभू म्हात्रेकडून बघितलं तर 500 रुपयाचा पारितोषिक. संजय पावशेकडून सुद्धा 500 रुपयाचा पारितोषिक. नितीन आपण पहिले संजय पावशे जेव्हा येतात माझे नगरसेवक मी तर म्हणे हे साहेब एटीएम खुला करून येतात खेळाडूंसाठी. क्या बात आहे दादा तुमच्यासाठी. 1000 रुपये. क्या बात आहे. मनोज दादा जोरदार डाव दे. चेंडू
एक चेंडू बाकी आहे. अप्रतिम करा का रोहन क्लीन बोल होता. मी आज या स्पर्धेत पहिल्यांदा बघितला नितीन. 2000 रुपयाचा पारितोषिक म्हणजे 2000. क्रिकेट बघा किती महाग होत चालय दादा. 2000 रुपयाचा एक चेंडू फेकला होता आणि फलंदाज मात्र इथे त्रिफळा बाद देतोय. क्या बात आहे. नवीन फलंदाज सुनील उर्फ गांगुली. स्टेज समोरची पब्लिक जरा बाजूला व्हायचंय कारण का स्वप्नील आता अंतिम क्षणी. पब्लिकला किती तुम्ही सांगा पण ते बाजूला होणार नाहीयेत कारण का अंतिम क्षणी ते कोणाचं ऐकत नाहीयेत. बॅक पुढे जात आहे. पंच काढतोय चेंडूला. चेंडू सीमा बाहेर. नितीन ह्या संघामध्ये 2 सामने झाले आहेत आतापर्यंत. आपण एक सामना जॉर्ज इलेव्हनने जिंकलाय. एक सामना आपण पाहिलं तर विजय स्टार संघाने जिंकलाय. म्हणजे रवी परतफेड झाली आणि पुन्हा एकदा एक सामना आपल्याला बघायला मिळतो. जबरदस्त सामना. नितीन कोणी सामना जिंको हारो पण क्रिकेटचा मात्र विजय होणार आहे. नामदेव स्मृती चषकाचा विजय होणार आहे दादा. जबरदस्त स्पर्धा पूर्णपणे आपण क्रिकेटमय वातावरण झालेलं आणि भगवमय वातावरण. प्रेक्षक नितीन बघितलं जिथे जिथे रॅलिंगच्या इथे जागा भेटते तिथे आपल्या उभे राहणार. कॅमेरामॅन जो पण प्रेक्षक उभे राहिलेत. नितीन आता किती सूचना केल्या तुम्ही प्रेक्षकांना ते बाजूला होणार नाहीये कारण त्यांना सामन्याचा एन्जॉय करायचा आहे. अटीमधल्या असलपा घाटकोपर संघाचे सचिन सुद्धा सामना एन्जॉय करतात. क्या बात आहे. दिनेश गोलंदाजी मार्कवर स्वीप करण्याचा प्रयत्न करतोय. चेंडू मात्र बॅटच्या समोर. पंच वाईटची खून करतायत. धावसंख्या वाढते. धावसंख्या 14 आणि 3. मेगा फायनल. जबरदस्त सामना बघायला मिळतोय. पुढचा रिवाजचा वापर. मिस स्पीड. चेंडू सीमा पार जातोय. गणपती बाप्पा. क्या बात आहे. डीजे मास्टर 14 विद्या आणि 64 कलांचा अधिपती त्या गणपतीला सुद्धा डीजे मास्टर वंदन करतायत. क्या बात आहे डीजे मास्टर. जबरदस्त नितीन. क्रिकेटमय वातावरण भगवमय वातावरण. आज कोपर नगरी पूर्णपणे दुमदुमली आहे नितीन. आज क्रिसमस आहे पण खऱ्या अर्थाने मी तर म्हणेल या मैदानात केक कापला जावा कारण ह्याच हा खरा क्रिसमस या स्पर्धेचा आहे दिवस नितीन. जबरदस्त स्पर्धा. हे चेंडू हवे ते फलंदाज तिथे मात्र राहुल बॅक टिपावेले. स्वप्नील अजून एक दिनेशला विकेट पडतोय. नितीन क्या बात आहे. नितीन कोणता खेळाडू ड्रीम युगात 56,000ची घरी नेणार आणि आपल्या बाबांची आईची शाबासकी मिळवणार. नितीन आपण पाहिलं तर भास्कर म्हात्रेकडे चावी आहे आणि ती चावी त्यांच्याकडून कोण घेणार पाहिजे. भालचंद्र म्हात्रेकडे चावी आहे. नितीन आपण पाहिलं कुलूप एक अनेक पण चावी मात्र एकच आहे ती गाडीची. पुणेचा गोलंदाज दिनेश. टॅकल स्वप्नील शिफ्ट करतोय या चेंडूला. जेवपर्यंत चेंडू फीड होतोय सर्कलच्या बाहेर तोपर्यंत 1 धावमिनिटे 1 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या 19. आता मात्र नितीन आपण चावी मनोज म्हात्रे साहेबांकडे. 3 चेंडू बाकी. चावीला फार महत्व आहे नितीन. चावी हरवली तर गाडी नेता येणार नाही लवकर त्यामुळे चावी जपून ठेवायचे. क्या बात आहे. 19. नितीन केवढा प्रेशर आहे दिनेशवर पण दिनेश पण सारखा धावा मोजतोय. नितीन असू दे दोन्ही संघ आपलेच आहेत समालोचकांच्यासाठी आणि नितीन कळण यांच्या गावचा एक संघ आहे त्यामुळे आम्हा डोंबोलीकरांना सुद्धा बरं वाटतंय. पुढे गोलंदाजी मार्फत दिनेश. स्ट्राईकला फलंदाज सुनील उर्फ गांगुली. युवतचा वापर. जोपर्यंत चेंडू फीड होतोय 1 धावमिनिटे. जबरदस्त सामना बघायला मिळतोय. जबरदस्त. नितीन फायनल कशी असावी तर असे जबरदस्त फाईट बॅक सामना. कोणी जिंको कोणी हरो क्रिकेटचा मात्र विजय होणार आहे. नामदेव स्मृती चषकाचा विजय होणार आहे. दिनेश गोलंदाजी मार्कवर. स्ट्राईकला स्वप्नील
हा चेंडू कट करतो चेंडूला, चेंडूच्या बरोबर मिस फील्ड होते, चेंडू सीमा पार होतो का? अप्रतिम क्षेत्ररक्षण दाखवलं होतं पण चेंडू मात्र थांबणार नाहीये. चेंडू सीमा पार. धावसंख्या 24. जबरदस्त नितीन स्पर्धा, जबरदस्त स्पर्धा नितीन, खूप मोठी स्पर्धा आपण पाहिली ते आपल्या कल्याण डोंबिवली. मी तर म्हणेल डोंबिवलीची शान आहे आपली अंडरम बॉक्सची टुर्नामेंट. आपण पाहिले तर आपले साथी समालोचक चंदू शेट्टे काल सांगून गेले, बाळू खूप मोठी स्पर्धा आहे कारण का अंडरम क्रिकेटला खूप चांगले दिवस आणलेत. मी तर म्हणेल मनोज म्हात्रेंनी चांगले दिवस आणले त्या अंडरम क्रिकेटला, त्याबद्दल मनाच्या हृदय अंतकरणातून त्यांना धन्यवाद देतोय. कारण का एवढ्या ते चंदू शेट्टे मी सांगितलं, मी गॅलरी अजूनपर्यंत अंडरम बॉक्सला कधीच बघितल्या नव्हत्या. कारण आपण पाहिलं मुंबईचा क्रिकेट कारण डिक्लेअर क्रिकेट आहे, 1 डिक्लेअर 2 डिक्लेअर 3 डिक्लेअर, चौकार तुम्हाला सरळ मारावा लागतो. चेंडू बॅकवर्ड, चेंडूला फक्त कलाचा वापर, चेंडूला मोडतो मिड विकेट रिजन मध्ये, जोपर्यंत चेंडू फीड होतोय 1 धाव मिळते, 1 ने धावसंख्या वाढते, धावसंख्या ते 25. 2 षटकाच्या सांगते धावसंख्या 25. फलंदाजी करते म्हणजे जोडी सुनील आणि स्वप्नील. पाहिजे तिसरं षटक कोण घेऊन येतोय? पुणे प्रशांत. 3 पायचा आज ड्रीम युगाबाई कोणता खेळाडू इथं घरी घेऊन जातोय? कारण का नितीन, तो खेळाडू येताना मात्र कुणाच्या तरी गाडीवर किंवा असाच आला, रिक्षाने आला असं, पण आज मात्र जाताना घरी गाडी घेऊन जाणार नितीन. 56,000ची गाडी. आज आपण बघतो मार्केटमध्ये खूप मंदी आहे, पण नितीन क्रिकेटमध्ये फार मात्र मी तर म्हणेल तेजी आहे. 56,000ची गाडी. म्हणतो दादा तुम्ही जेव्हा खेळत असाल तेव्हा एवढं म्हणतो बक्षीस कधीच नसेल क्रिकेटमध्ये. पण युवाचा वापर, मिसफील्ड होते, चेंडू सीमा पार. धावसंख्या 29. अप्रतिम स्पर्धा, मेगा फायनल. विजय स्टार विपक्ष जॉर्ज कल्याण. नितीन जबरदस्त सामना. नितीन गर्दी गर्दी आणि प्रेक्षक आणि प्रेक्षक जबरदस्त. नितीन काही प्रेक्षक बघा चौथ्या माळ्याच्या आपण बघितलं तर आपल्या किचनच्या खिडकीतून सामना बघता, क्या बात आहे. त्या प्रेक्षकाला सुद्धा आम्ही धन्यवाद देतोय. जबरदस्त सामना एन्जॉय करतात, म्हणजे किती हौशी प्रेक्षक आहेत. तिच्या सुंदर फटका, बॉलर बॅक टू ड्राईव्ह बघायला मिळते. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. संख्या 29. मी आमच्या कॅमेरामॅनला विनंती करतो, जे खिडकीतनं प्रेक्षक सामना एन्जॉय करतात त्यांनाही जरा आम्हाला मॉनिटरवर दाखवायचे. जबरदस्त. असे क्षण फार कमी बघायला मिळत आहेत. क्या बात आहे, क्या बात आहे. काका धन्यवाद तुम्हाला सुद्धा. चेंडू सीमा पार, अप्रतिम फलंदाजी. थँक्यू नितीन. एक प्रेक्षक बघितलं तर गॅलरी जरा कॅमेरामॅन ते क्षण दाखवायचे. गॅलरीत बघितलं तर व्यवस्थित बसायचं, कारण का आपण ग्रिल मध्ये तुम्ही बसल्यात. क्या बात आहे नितीन, एक वेगळी शैली. क्या बात आहे नितीन, थँक्यू कॅमेरामॅन. धावसंख्या वाढते, धावसंख्या 33. पुन्हा प्रशांत गोलंदाजी मार्कवर. स्ट्राईकला पण स्वप्नील. अतिशय सुंदर फटका, जोपर्यंत चेंडू लॉंग ऑफला फीड होतो. 1 धाव मिळते, 1 ने धावसंख्या वाढते, धावसंख्या ते 34. 2 चेंडू बाकी आहेत. नितीन बघितलं चौथ्या मधल्यावर प्रेक्षक आहे, दुसऱ्या मधल्यावर प्रेक्षक एन्जॉय करतात सामना. पहिल्या माळ्यावर सुद्धा क्या बात आहे. स्पर्धेचा दर्जा किती वाढला नितीन बघा. कारण की आपण बघतो की खालची ग्राउंड फ्लोअरला जे प्रेक्षक मात्र पूर्ण खिडक्या बंद, त्यांनी पूर्णपणे पॅक केलेल्या त्या खिडक्या, त्यामुळे आपल्या त्या प्रेक्षकांना दिसत नाहीये. याच दरम्यान माजी नगरसेवक मनोज घरसाहेब यांचं इथे आगमन होतं. आमच्या आयोजकांतर्फे हार्दिक स्वागत. आणि त्यांचा आवडता संघ आहे विजय स्टार. क्या बात आहे. मनसे शहर अध्यक्ष हँडसम पर्सनॅलिटी नितीन. अप्रतिम फटका, मिसफीड झाले पण 1च धाव मिळणार. 1 ने धाव संख्या वाढते, धाव संख्या 35. अप्रतिम फलंदाजी नितीन गांगुली. 1 चेंडू बाकी. सुनील उर्फ गांगुली. स्वप्नील आणि सुनील जोडी. नितीन चांदीचा कॉइन सुद्धा पाहिला तर विजय स्टार संघाला मिळालाय. आणि रवी तो चांदीचा कॉइन तुम्ही ठेवायचा आहे, कारण तुमच्या पण स्मरणात राहणार. मेगा फायनलचा मी चांदीचा कॉइन. हा चेंडू ड्राईव्ह करतो, चेंडूला 1च धाव मिळते. 1 ने धावसंख्या वाढते, धावसंख्या दिली 36. 3 षटकाच्या समाप्तीनंतर
2 गडी बाद 36 अशी धावसंख्या जॉर्ज इलन संघाची नितीन मेगा फायनलचा सामना. याच दरम्यान रमेश म्हात्रे साहेबांचं इथे आगमन होते. आमच्या आयोजकांचं हार्दिक स्वागत. या मैदानाचे आपण पहिले मालक म्हणजे आपण पहिले कैलासवासी सुदाम काना म्हात्रे क्रीडांगण, आपण सुदाम काना म्हात्रे यांचे चिरंजीव नितीन. क्या बात आहे. तर दादा तुम्हाला सुद्धा धन्यवाद देतो, कारण तुमच्यामुळे ही स्पर्धा इथे राबवली जाते, तुमच्या ग्राउंडमुळे. त्यामुळे तुम्हाला हृदयाच्या अंतकरणातून धन्यवाद देतोय. सुरेख चेंडू, पंच वाईटची खूण करताय. धावसंख्या वाढते, धावसंख्या होती 37. नितीन प्रेशर प्रेशर आणि प्रेशर बघायला मिळतं फायनलचा सर्व खेळाडूंवर. फटका, अप्रतिम फटका, फेकी मात्र ढीप येते. 1 ने धावसंख्या वाढते, धावसंख्या. तिसरे पंच मागितले नितीन इथं. नटआउट आहे. 1 धाव मिळते. 1 ने धावसंख्या वाढते, धावसंख्या दे 38. 3 मेगा फायनलचा किती प्रेशर आहे बघितलं तर. हंपर पण लगेच, पंच पण लगेच तिसऱ्या पंचांकडची मागणी मागतायत. दिनेश राईट आर्म ओव्हर मारा करतो. स्ट्राईकला फलंदाज सुनील उर्फ गांगुली. अप्रतिम फटका, गोळीच्या रफ्ताने चेंडू सीमा पार. नितीन आपण आपल्या व्यासपीठावर मनोज घरत, ते सुद्धा बॉक्स एक अप्रतिम क्रिकेटर आहेत. माजी नगरसेवक पुणे स्वीप करतो. यावेळी चेंडू सर्कल मध्ये फीड होते. मनसे शहर अध्यक्ष. अजूनही 3 चेंडू बाकी. धावसंख्या 42. 4था षटक प्रगतीपथावर आहे. पुढे सरकला होता. यावेळी पंच आपण वेळेला वाईट चिकून करतायत. क्षेत्ररक्षण करणारा संघ आपण वेळेला मनोज घरत साहेबांचा आहे. एक जबरदस्त संघ आहे. विजय स्टार, सर्व स्टार खेळाडू आहेत नितीन. पंच वाईट शिकून करतायत. धावसंख्या वाढते, धावसंख्या 43. नितीन विजय स्टार 44 धावा होतात. नितीन नावामध्ये स्टार आहे आणि खेळाडूंमध्ये पण स्टार पण आहे. नितीन नेहमी म्हणतो ना आपण, खेळाडूंमध्ये क्रांती आणि मुडद्यामध्ये शांती, तरच तुम्ही सामना जिंकू. यावेळी फ्रंट कव्हर ड्राईव्ह खूप चांगला बघायला मिळेल. धावसंख्या वाढते, धावसंख्या 45. अजूनही 2 चेंडू बाकी आहेत. सायकल फलंदाज स्वप्नील. दिनेश कोपर स्टेशन इनकोड राईट आर्म ओव्हर तिकडे मारा करतोय. पुढे सरसवलं आता. यावेळी स्टंपिंग होते. फलंदाज ऍक्टिव्ह पवेलियन. स्वप्नील बागळे. डीजे वैभव इन द मिक्स. आने जाने वाले लोगों को ये धावसंख्या 45. धावसंख्या 45. 1 चेंडू अजूनही बाकी आहे. एक चेंडू अजूनही बाकी. नितीन या षटकात दिले. सत्यप्रकाश आलाय. नितीन अंधेरीचा खेळाडू नितीन डोंबिवली नगरीमध्ये आपला क्रिकेट दाखवतोय. नितीन पहिला असं व्हायचं की आपण म्हणजे तर डोंबिवलीचे खेळाडू मुंबई संघामध्ये नसायचे, पण आता मात्र आपण म्हणजे मुंबईचे खेळाडू डोंबिवलीच्या संघामध्ये आहेत. म्हणजे डोंबिवलीचं क्रिकेट सुद्धा खूप उच्च कोटीचं झालं. आपण म्हणजे अजिंक्य राणे, निलेश कुलकर्णी. अप्रतिम रिवर्स फटका. धावसंख्या वाढते, धावसंख्या देते 49. नितीन आता मात्र आपला शेवटचा टन आहे आमचा, माझा मात्र. त्यामुळे मी धन्यवाद देतो आमच्या डीजे मास्टरला, धन्यवाद देतो आमच्या कॅमेरामॅन्सला, धन्यवाद देतो आमच्या मंडप डेकोरेशनवाल्यांना आणि धन्यवाद देतो आमच्या पुन्हा एकदा आमच्या आयोजकांना की त्यांनी खूप अप्रतिम अशी स्पर्धा आयोजित केलेली आहे. मनाच्या हृदय अंतकरणातून त्रिमूर्ती ब्रदर्सला धन्यवाद देतो. मनोज, प्रवीण आणि विशाल आणि तसेच आमचे दादा. आपण जर पाहिलं तर
रमेश दादा म्हात्रे यांना सुद्धा धन्यवाद देतोय कारण त्यांनी आम्हाला समालोचनासाठी इथे आमंत्रित केलं आणि संधी दिली त्याबद्दल मनाच्या हृदय अंतकरणात त्यांना धन्यवाद देतोय. कारण का आमचा आता शेवटचा टर्न आहे, कारण एक षटक अजून बाकी कॉमेंट्री करण्यासाठी. एक जबरदस्त आपण पाहिलं तर जबरदस्त क्रिकेटमय वातावरण निर्माण केलं, भगवमय वातावरण निर्माण केलेलं आहे. पुणे गोलंदाजी मार्कवर केविन अप्रतिम फटका ड्राइव करतो, मिस स्पीड, चेंडू सीमा पार. धावसंख्या 53. नितीन आज खऱ्या अर्थाने फलंदाजी करतोय. सुनील उर्फ गांगुली अप्रतिम फलंदाजी करतोय, क्लास दाखवून देतो आपला. छोट्या कच्चा खेळाडू नितीन आपण म्हणतो छोटा तीर घावकरे गंभीर, जबरदस्त फलंदाजी करतोय. पुन्हा केविन गोलंदाजी मार्कवर राईट आर्म राऊंड देकडे मारा करतो कोपस स्टेशन यांकडून. पुढे बॅक पुढे स्क्वेअर कट करतोय, 2 क्षेत्ररक्षक मध्ये जातो चेंडू, मिस स्पीड होते, एकदा पूर्ण होते, म्हणजे दुसरी धाव होते का आणि 2 धावा इथे पूर्ण होत आहेत. धावसंख्या वाढते, धावसंख्या होती 55. अजून 4 चेंडू बाकी आहेत. नितीन आपण 3 गडी बाद झालेत, रोहन बाद झालेत, राहुल बाद झालाय, स्वप्नील सुद्धा बाद झालाय. आता मात्र नॉन स्ट्राईकला तो म्हणजे सत्यप्रकाश. सुनील मात्र अप्रतिम फलंदाजी करतोय, तो मात्र सुनील उर्फ गांगुली. केविन राईट आर्म राऊंड देकडनं मारा करतो, स्ट्राईकला फलंदाज बघितलं तर सुनील स्वीप करतो चेंडूला, अप्रतिम फलंदाजी, चेंडू सीमा पार. धावसंख्या वाढते, धावसंख्या 59. नितीन आता मात्र धावा आल्या आहेत, कारण सुनीलने अप्रतिम, कारण रोहन सारखा फलंदाज लवकर मिळाला होता, दबाव निर्माण करायला पाहिजे विजय स्टार संघाने. विजय स्टार आपण 5व्यांदा फायनलला गेलेली आहे. आज पाहायचंय मेगा फायनलचा चॅम्पियन संघ ठरतोय का. पण केविन गोलंदाजी मार्कवर, सायकल फलंदाज सुनील उर्फ गांगुली, पल्लू शॉट, सुनील बाद देतो, पण नितीन आपलं काम पूर्ण करतोय. सुनील डीजे मास्टर धावसंख्या वाढते, धावसंख्या होती 59. 2 चेंडू अजूनही बाकी आहेत. नितीन स्ट्रायकरला फलंदाज माधव, नोंद स्ट्राईकला सत्यप्रकाश. जबरदस्त सामना आपल्याला बघायला मिळतो नितीन इथं, अप्रतिम सामना. पाहिजे किती धावांचं लक्ष राहतं विजय स्टार समोर. धावसंख्या पहिलं 59. अंतिम षटकातील 2 चेंडू बाकी आहेत. स्ट्रायकरला फलंदाज माधव. सुंदर फटका चेंडूला खोदून करतोय, 1च धाव मिळते, धावसंख्या 60. अंतिम चेंडू स्ट्रायकरला येतो म्हणजे सत्यप्रकाश. पुन्हा एकदा बोरिवलीचा खेळाडू आपल्याला बघायला मिळतो, सत्यप्रकाश. केविन गोलंदाजी मार्कवर, स्ट्राईकला मला सत्यप्रकाश पाहिजे. सत्यप्रकाश कशा प्रकारे चेंडू फलंदाजी करतो आणि केविन त्यांना डॉट चेंडू करतो का. सत्यप्रकाश या चेंडूवरती चौकार मारतो की सिंगल घेतोय. केविन राईट आर्म राऊंड तिकडे मारा करतो, स्ट्राईकला सत्यप्रकाश स्वीप करतो चेंडूला. यावेळी चेंडू जातो फायनल क्रीजमध्ये, 1 धाव मिळते, 1ने धावसंख्या वाढते. धावसंख्या होती 61. धावांचं लक्ष येतं म्हणजे विजय स्टार संघाला. पाहिजे कोणता संघ नामदेव स्मृती चषकाची ट्रॉफी उचलतोय, विजय स्टार की जॉर्ज. या ऐकूया शेवटच्या सत्रात आमचे अप्रतिम समालोचक नितीन काळणे यांना.
आमच्या व्यासपीठावरती आपण बघतोय आपले ज्यांनी आम्हाला हे क्रीडांगण उपलब्ध करून दिले ते म्हणजे रमेश सुदाम म्हात्रे, त्यांचा इथे सत्कार होणार आहे. मी संजय पावशे यांना विनंती होतो की त्यांचा सत्कार करायचा आहे. धन्यवाद बँजो पथक. जरा जोरदार टाळ्या द्या रमेश सुदाम म्हात्रे साहेबांसाठी, ज्यांनी हा क्रीडांगण आपल्याला इथे उपलब्ध करून दिलं या स्पर्धेसाठी. त्यांचा आम्ही सर्च वगैरे आपण आपल्या मॉनिटरवर सुद्धा त्यांना बघू शकता, लाईव्ह टेलिकास्ट घर बसल्या. आणि ज्या मान्यवरांनी आम्हाला इथे मैदान उपलब्ध केलं त्यांच्यामुळे ही स्पर्धा आज इथे यशस्वी ठरली, ते म्हणजे रमेश सुदाम म्हात्रे साहेब. आणि या मैदानाचं नाव आहे ते म्हणजे माहिती कैलासवासी सुदाम काना म्हात्रे क्रीडांगण, एक जबरदस्त क्रीडांगण अंडरम क्रिकेट सर्कलसाठी. त्यानंतर आमच्या व्यासपीठावरती माजी नगरसेवक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहर अध्यक्ष मनोज घरत साहेब यांचाही सत्कार इथे होणार आहे. मी संजय पावशे यांना विनंती की त्यांचाही सत्कार करायचा आहे, कारण की बाबा म्हणले मनोज घरत एक स्वतः जबरदस्त खेळाडू अंडरम बॉक्सचे होते नक्कीच, आणि मनसे शहर अध्यक्ष सुद्धा आहेत आणि त्यांचाही सत्कार केला आहे संजय पावशे. खास विजय स्टार संघाचा सामना इथे बघण्यासाठी ते आलेले आहेत आणि त्यांचा संघ आहे विजय स्टार. बासष्ट धावांचं टार्गेट आहे ते म्हणजे विजय स्टार संघासमोर येणाऱ्या 5 षटकांमध्ये 30 चेंडू आणि 62 धावांची गरज आहे. चला विजय स्टार संघ आपली सलामी जोडी लगेच पाठवायची आहे, कारण आपण अजूनही सलामीची जोडी आपण बघतोय दिनेश मॅन फ्रॉम गोग्रसवाडी आणि दुसऱ्या बाजूला आपण बघतोय फलंदाज आहे सागर. पत्रकार सुरेश गायकवाड यांचा इथे सत्कार होणार आहे. मी संजय पावशे साहेबांना विनंती होतो की त्यांचाही सत्कार करायचा आहे. पत्रकार सुरेश गायकवाड साहेब, कारण की त्यांनाही क्रिकेटची खूप आवड आहे, कारण की नेहमी आम्ही त्यांना बघतो जेव्हा जेव्हा स्पर्धा कव्हर करतोय. ठाणे रायगड वार्ताहरचे प्रमुख संपादक सुरेश गायकवाड याचाही सत्कार करते संजय पावशे. सामना इथे सुरू होतोय. पहिले षटक येते गोलंदाज राज, स्टॅकेटला फलंदाज दिनेश, नॉन स्टॅकेटला आलेल्या सर्व मान्यवरांचा आपण बघतोय नामदेव स्फूर्ती चषक सन 2016 मध्ये आलेल्या सर्व मान्यवरांचा इथे सत्कार केला होता. पहिले षटक घेऊन गोलंदाज राज, स्टॅकेटला फलंदाज दिनेश, ज्याने आतापर्यंत या स्पर्धेत जबरदस्त कामगिरी केली ती म्हणजे दिनेश या खेळाडूने. दिनेश दळवी मॅन फ्रॉम गोग्रासवाडी, एक जबरदस्त खेळाडू, खऱ्या अर्थाने गोग्रासवाडीचं नाव उंचावलं या खेळाडूने, दिनेश दळवी या खेळाडूने. त्यांचे बंधू सुद्धा आपण बघितले परेश दळवी. सामना सुरू होतोय. पहिले षटक गोलंदाज राज, 62 धावांचं लक्ष येणाऱ्या 5 षटकांमध्ये. मेगा फायनलचा सामना, आजच्या रात्रीतला शेवटचा सामना. पहिला चेंडू रिव्हर्सचा वापर केला होता इथे, पंच वाईटची खून करतायत. अवांतर धावेने खातं उघडलं ते म्हणजे विजय स्टार संघाचं. पंचांचा निर्णय अंतिम निर्णय राहणार आहे. जास्त वेळ घेऊ नका जॉर्ज संघ. रोहन जरा आपण आपल्या खेळाडूंना ताकीद द्यायची आहे, कारण की जास्त वेळ घेऊ नका. गोलंदाज राज, पहिला चेंडू स्वे टाकलाय. यावेळी मात्र त्याचा अपील केला जातोय. फलंदाज इथे बाद होतोय. दिनेश साळवे बॅक टू पॅव्हेलियन, बिग विकेट. दिनेश साळवे बाद होतोय. in the mix. तिसऱ्या क्रमांकावरती येतो म्हणजे केविन. आपण इंटरनॅशनलचा विचार करत आपण वडील रिकी पॉन्टिंग, कुमार संगकारा, विराट कोहली, केन विलियमसन, जॉन रूट. इंटरनॅशनलचा विचार करता तिसऱ्या क्रमांकावर येणारे फलंदाज नेहमी टेनिस आपण घातक ठरत असतात हे खेळाडू. आणि तिसऱ्या क्रमांकावर आपण बघतो विजय स्टार संघाचा केविन पीटरसन. आपण बघितलं इंग्लंड संघामध्ये एक जबरदस्त फलंदाज. यावेळी मात्र चेंडू खेळून काढतोय.
चेंडू फील्ड होत नाहीये यशलक्ष्मी हातात हाताने स्टंप पाडले होते आपण बघतोय. धावसंख्या वाढते धावसंख्या 2 एक गडी बाद 2 अशी धावसंख्या विजय स्टार संघाची धावसंख्या आहे ती 62 धावांचं टार्गेट आहे. एका बाजूला आपण बघतोय विजय स्टार संघ जो या सीझन मध्ये आपण बघतोय 5व्यांदा फायनल मध्ये प्रवेश केला विजय स्टार संघ. दुसऱ्या बाजूला आपण बघतोय जॉर्ज संघ ज्याने वाय कट्टा ही स्पर्धा सुद्धा जिंकली होती मुंबई मधली. एक जबरदस्त कल्याण मधील संघ आहे जॉर्ज कल्याण. तर दुसऱ्या बाजूला आपण विजय स्टार डोंबिवली. दोन्ही संघ खूप ताकदवान संघ आहेत. स्ट्रायकिंगला फंद आपण बघतोय सागर. गोलंदाज राज. चला जास्त वेळ घ्यायचा नाही राज. यावेळेस मात्र रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न केला होता. एक धाव मात्र इथे मिळते. 1 ने धाव संख्या वाढते. धाव संख्या 3. चौकारांची नितांत गरज आहे ती म्हणजे विजय स्टार डोंबिवली संघाला. राज आपल्याला अनेक प्रकारचे भोंग्यांचा आवाज आपल्याला बघायला मिळतोय. यावेळेस मात्र रिव्हर्सचा वापर केला होता. चेंडू पडल्यानंतर आपण बघतोय लेग स्टंप वरून जातो. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. आजच्या रात्रीतला शेवटचा सामना विजय स्टार वर्सेस जॉर्ज. यावेळेस मात्र सुख खेळण्याचा प्रयत्न. चेंडू सीमा पार जातोय. भगवा चौकार आपल्याला बघा मिळतोय. 4 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या होती 7. चार ने धावसंख्या वाढते. धावसंख्या 7 धावा धावपल आपल्याला बघा मिळतात. चौकार येतो म्हणजे केविनच्या बॅटमधनं. राज राईट राऊंड विकेट. यावेळेस मात्र चेंडू खेळून काढतोय. सुरेख क्षेत्ररक्षण होतोय. आजच्या दिवशी आपण विचार केला तर खऱ्या अर्थाने किरणने अप्रतिम क्षेत्ररक्षण दाखवले ते म्हणजे जॉर्ज संघाच्या. पहिल्या षटका समाप्तीनंतर धावसंख्या ती विजय स्टार संघाची 1 गडी बाद 8. येणारे 24 चेंडू अजूनही 54 धावांची गरज आहे ती म्हणजे विजय स्टार संघाला. 62 धावांचं टार्गेट आहे. चला सर्व खेळाडू एकत्र येऊ नका वारंवार. बी मंडळ एक लहान मुलगा आहे तो इथे हरवलेला आहे आणि आपण होती त्याची आई सुद्धा शोधते. तर कुठे असेल तर समालोचन कक्षामध्ये यायचे. बी मंडळ त्या मुलाचं नाव आहे. आज आपण होते प्रेक्षक सुद्धा भरपूर आहेत. त्या बी मंडळला विनंती आहे की आपण घाबरू नका. समालोचन कक्षासमोर यायचे आपण स्टेज जवळ. दुसरं षटक गोलंदाज अनिकेत. यावेळेस मात्र रिव्हर्सचा वापर केला होता. डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता. 1 धाव मिळते. 1 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 9. दुसरं षटक मार्गस्थ गोलंदाज आपण बघतोय अनिकेत. चौकार आपल्याला बघायला मिळत नाहीये ते म्हणजे विजय स्टार संघाकडनं. त्याचं कारण जॉर्ज संघ आपण बघतोय एक चांगला संघ आहे कल्याण मधील. गोलंदाजी चांगली दाखवली आता म्हणजे या स्पर्धेत. कारण की घाटकोपर असलपा सारख्या बलाढ्य संघाला सुद्धा त्यांनी पराभूत केलं. यावेळेस माझा चेंडू खेळून करतोय. चेंडू ट्रॅव्हल होतोय थर्ड मॅन रिजन मधून. चेंडू सीमा पार जातोय. भगवा चौकार आपल्याला बघा मिळतोय. धावसंख्या वाढते. धावसंख्या 13. क्रिकेट मधला आपण बघतोय अशुभ आकडा 13 आणि 17. शुभ आकडा 21. 13 धावा आपण धावपलकार बघतोय त्या विजय स्टार संघाच्या 1 गडी बाद 13. माझा चेंडू खेळून काढतोय. सुरेख फटका. तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला बघा मिळते स्वप्नील या खेळाडूचं.
अप्रतिम क्षेत्ररक्षण दाखवते बाहुबलीमध्ये खेळाडू स्वप्नील मॅन फ्रॉम जोगेश्वरी. एक जबरदस्त खेळाडू जोगेश्वरीचा. दोन्ही धावसंख्या वाढते. धावसंख्या तिथे 15 धावा धावपलकर 62 धावांचे लक्ष असताना धावपलकर धावा आहेत त्या फक्त आणि फक्त विजेस्टार संघाच्या एक गडी बाद 15. यावेळेस मात्र फलंदाज बाद होतोय. त्रिफाचित होतोय सागर. सागर बॅक टू पॅव्हेलियन. सेकंड ऑफ धन्यवाद. नक्कीच प्रेक्षकांची सुद्धा अपेक्षा की चांगली फलंदाजी दाखवायची विजेस्टार संघ. कारण की आपण चांगला खेळ करतो त्यामुळे प्रेक्षक सुद्धा आपण चांगला खेळ बघण्यासाठी येतात. कारण लग्नाला सुद्धा आपण जे प्रेक्षक असतात त्यांचे म्हणणं असतं नवरी मरो नवरा मरो आपल्याला काही जेवण मिळण्याशी मतलब. यावेळेस मात्र सुरेख फटका. चेंडू सीमा पार जातोय वाजय आणि चेंडू सीमा पार. 4 धावांसाठी गुड शॉट. King style. सलग 3 चेंडू 3 चौकार मारले त्यामध्ये रमेश गायकवाड यांच्याकडनं 2000 रुपये पारितोषिक आहे. आपण फलंदाज बघतोय सुशांत वय वर्ष 16. एक जबरदस्त खेळाडू आपण बघतोय. यावेळेस मात्र रिव्हर्सचा वापर केला होता. षटक समाप्त होतोय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या ती 19. नेहमी आपण बघतोय बाहुबली प्रेक्षक हे चांगला सामना बघण्यासाठी चौकारांची आतिषबाजी बघण्यासाठी येत आहेत. येणारे 18 चेंडू अजूनही 43 धावांची गरज आहे. 3 षटकांसाठी ऐकूया आमचे सहकारी समालोचक भाऊ पाटील यांना. धन्यवाद नितीन. अप्रतिम स्पर्धा पाहतो. आता काही क्षण आपण दूर आहोत आपण या मेगा फायनल पासून. कोणता संघ इथे मेगा फायनल चॅम्पियन संघ ठरतो पाहायचंय. जॉर्ज की आपण विजय स्टार दोन्ही संघांना बेस्ट ऑफ लक. पण एकदा खूप जबरदस्त सामना. येणारे आपण 18 चेंडू आणि 43 धावांची गरज आहे. अप्रतिम सामना बघायला मिळतोय. 14.1 च्या सरासरी धावा कुठाव्या लागणार आहेत. एक जबरदस्त सामना आपण पाहतोय. कलशोशी आपण स्पर्धा पाहतोय ती म्हणजे कलशोशी नामदेव स्मृती चषक 2016 अंतिम सामना मेगा फायनलचा सामना. विजय स्टार विपक्ष विरुद्ध जॉर्ज 11 कल्याण. गोलंदाजी सज्ज तो गोलंदाज राज. स्ट्रायकरला फलंदाज केविन. अप्रतिम चेंडू फ्रंट फुट आले होते. चेंडूला ट्रॅप करण्याचा प्रयत्न करतो. चेंडू मात्र बॅटच्या संपर्क निर्धाव चेंडूची समाप्ती होते. अप्रतिम गोलंदाजी पुन्हा राज. गोलंदाजी मार्कवर स्ट्रायकर फलंदाज केविन. 17 चेंडू 43 धावांची गरज आहे. रिवतचा वापर जोपर्यंत चेंडू फिरतोय. सुनील उर्फ गांगुली जबरदस्त क्षेत्ररक्षण दाखवतो. यावी धावसंख्या होती ती 1 धावसंख्या होती 20. अजूनही 42 धावांची गरज आहे. दोन विकेटसाठी आपल्याला 2000 रुपये. 2 चौकारासाठी पण 2000 रुपये. क्या बात आहे. दादानी पण आता आपला ATM खुला केलाय. क्या बात आहे दादा. या दरम्यान चिपचा फटका खेळण्याचा प्रयत्न केला तर एकच धाव. धावसंख्या 21. अजूनही आपण बघितले तर 41 धावांची गरज आहे. चालेल कार्ड पेमेंट पण चालेल. पण दादा खेळाडूंना बक्षीस कसं भेटतं हे महत्वाचं नाही. देणं फार महत्वाचं आहे. यावेळी रिवतचा वापर तेवढंच चांगला. सुनील उर्फ गांगुली जबरदस्त क्षेत्ररक्षण दाखवतो. धावसंख्या होत्या 22. अजूनही 40 धावांची गरज आहे. अंतिम सामना आणि म्हटले थोडासा आपण थोडासा प्रेक्षकांना कंटाळवाणा सामना बघायला मिळेल. कारण का जी प्रतिकार करायचा तो प्रतिकार मात्र विजय स्टार करत नाहीये. सुंदर फटका तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण. जरा जोरदार डावले क्षेत्ररक्षण. सत्यप्रकाश दादा नाव बघितलं तर सत्यप्रकाश आणि सत्यासारखेच क्षेत्ररक्षण दाखवतोय. आपल्या संघाने 3 धावा वाचवतोय. मात्र इथं धावसंख्या वाढते. धावसंख्या किती 23. केविन राज गोलंदाजी मार्कवर. तिसऱ्या अंतिम चेंडू राईट आर्म राऊंड कडे मारा करतोय. कोपर शशनेन कडून
कट करतोय चेंडूला. आपण चेंडू बघितलाय थर्डमॅनला एक क्षेत्ररक्षण आहे. एकच धाव मिळते. एकने धावसंख्या वाढते. धावसंख्या किती 24 धावा तर धावपल करते. येणारे 12 चेंडू 38 धावांची गरज आहे. 18च्या सरासरी 19च्या सरासरीने धावा कोटावा लागणार. गोलंदाजी सज्ज होतो म्हणजे गोलंदाज अनिकेत. अंतिम सामना प्रेक्षकांना पाहिजे तसं होत नाहीये, कारण का 19च्या सरासरीने धावा कुटायच्या आहेत. कंपल्सरी 5 चौकार तुम्हाला मारावा लागणार एक षटकात. बघा काका दादा प्रेक्षक किती आपण पाहिले की क्रिकेटचे वेडे आहेत. एक जण बघितलं तर इनोवावरती उभा राहून दादा प्रेक्षक कॅमेरामॅनला विनंती होते क्षणचित्र दाखवायचे दादांना पण. क्या बात आहे, क्या बात आहे. त्या प्रेक्षकांना खरं धन्यवाद करतो आम्ही. खरं का इनोवावरती उभा राहून दादा इनोवाची प्राइस बोलली तर 19 ते 20 लाख रुपये आहेत. पण विचार करणार नाही आम्ही क्रिकेटसाठी काही करू, म्हणून तर भारताला क्रिकेटचा वेडा देश म्हटला जातो. स्वीप करण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू मात्र बॅटच्या संपर्कात येत नाहीये. क्या बात आहे. खरोखर दादा असे दृश्य फार कमी बघायला मिळतात रायगडमध्ये पण आणि आपल्या डोंबिवलीमध्ये पण आज मात्र कोपरनगरीमध्ये बघायला मिळत आहेत. पण एकदा गोलंदाजी मार्कवर राज निकेत. चेंडू बघितलं तर पायाला लागतोय. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. धावसंख्या 26. दादा अशा काही वेळेला आपल्या गाडीला जरी धक्का लागला तर आपण ओरडतो, पण आता आज मात्र हा प्रेक्षक पूर्णपणे गाडीवरती उभा राहिलाय. क्या बात आहे. थँक्यू. त्या प्रेक्षकाला सुद्धा मी धन्यवाद देतो मनापासून. पण त्यालाही मला वाटतं हा सामना थोडासा बोरिंग वाटत असावा, कारण की सामन्यामध्ये मजा येत नाही. नितीन जी प्रतिकार पाहिजे होतो तो प्रतिकार होत नाहीये. पुण्याला स्वीप करण्याचा प्रयत्न करतोय. चेंडू लेग स्टंप सोडून जातो. पंच आपण बघितले तर वाईट चिकून करताय. धावसंख्या वाढते. धावसंख्या 28. 62 धावांचं लक्ष्य. धावपाल करते धावा आहेत त्या 28. अजून एक धाव मिळते. धावसंख्या होते 29. अजूनही 33 धावांची गरज आहे नितीन. एक चेंडू बाकी आहेत. चेंडू यावेळी बॅटच्या संपर्कात येत नाही. अपील करतो रोहन. अंतिम षटक कोण घेऊन पाहिजे. आउट आहे दादा. फलंदाज बाद आहे. अंतिम षटक 33. दादा आपण बोले करूया मरोची स्थिती म्हटलं तरी वावगड आपण बोले तर दादा पण 4 चेंडू आपण बोले 5-6 चौकार मध्ये 24 धावा पण 33 धावा पाहिजेत. हा षटकार असते दादा चालले असतं, मारू शकत होते षटकार. खरी खंबाल पडता एक खेळाडू येतो म्हणजे जितू शेलार. 39 धावा सुद्धा कुठल्यात त्यांनी एका षटकामध्ये ओरम क्रिकेटमध्ये. आता मात्र 32 धावा पाहिजे देणारे 6 चेंडू. यावेळी मात्र रिवर्सचा वापर. चेंडू सीमा पार. प्रयत्न मात्र करतोय आणि जय आणि पराजय मधलं अंतर कमी करतोय मात्र आता तो म्हणजे आपण बोलले तर विजय स्टार. अजून एक चौकार मारला तर किशोर मानकामे सागरकडून 1000 रुपयाचा पारितोषिक मिळणार आहे. बॅक पडतोय. स्क्वेअर कट करतो. चेंडू सीमा पार होतो का पाहिजे. गांगुली मात्र जबरदस्त क्षेत्ररक्षण दाखवतो नितीन. क्या बात आहे. जबरदस्त क्षेत्ररक्षण गांगुली. सुनील उर्फ गांगुली. नितीन मागच्या वर्षी चॅम्पियन संघ म्हणून चॅम्पियनशिप सोडणार नाहीये. फलंदाज बाद. नितीन गेल्या वर्षी पण चॅम्पियन, ह्या वर्षी पण चॅम्पियन. काही चेंडू दादा बाकी आहेत. अजूनही 26 धावांची गरज आहे. चॅम्पियनशिप फक्त दूर आहे. 3 चेंडू बाकी आहेत. हा चेंडू पुढे ससाला एकच धाव मिळते. डायरेक्ट हिट करायचा प्रयत्न करतोय पण आपल्याला गांगुली सारखा बॅकर आहे त्यामुळे धाव मिळेल. एकच धाव मिळेल. आता मात्र येणारे 2 चेंडू 25 धावांची गरज आहे. टॅप करतो चेंडूला. 1 धाव मिळते आणि याच्यात जॉर्ज संघ आता चॅम्पियनशिप पटकावणार. यात फक्त एकच चेंडू आले. ती आणि अशा तऱ्हेने चॅम्पियनशिप पटकावत होतो म्हणजे जॉर्ज 11 कल्याण संघ. जर जोरदार टाळ्या वाजवतोय.
Bravo, DJ Bravo. Champion, 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 champion. Say bravo, a champion, 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 champion. Be a champion, be a champion, mash is a champion, is a champion, is a champion, is a champion, is a champion. Don't forget, Michael Jordan, no Papa, a champion, Monica, a champion, Rika, a champion, Wendy, a champion, Shakira, a champion, 5'8", 40, a champion, 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 champion. Say bravo, a champion, 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 champion. फक्त खेळाडू थांबणार आहेत. प्रेक्षकांनी मैदानाचा ताबा सोडायचा आहे. जे आमचे हौशी प्रेक्षक आहेत त्यांना विनंती की आपण जरा मैदानाचा ताबा सोडायचा आहे. जॉर्ज संघ फक्त खेळाडू थांबायचे. मागच्या वर्षी सुद्धा आपण बघतोय जॉर्ज संघ या स्पर्धेचा चॅम्पियन संघ होता. हॅलो 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 चेक हॅलो चेक. यावर्षी सुद्धा आपण बघतोय चॅम्पियन संघ येतो म्हणजे जॉर्ज संघ. नक्कीच रोहन एक जबरदस्त खेळाडू म्हणले. सलग 3 वर्ष हा चॅम्पियन संघ येतो म्हणजे जॉर्ज संघ. कारण की मागच्या वर्षी मी समायोजन केलं होतं तेव्हाही हाच संघ चॅम्पियन संघ होता आणि पिंट्या दादा कोपर हा उपविजेता संघ होता मागच्या वर्षी. चला विनोद शर्मा जरा समालोचन कक्षामध्ये यायचे आपण. विनोद शर्मा एक जबरदस्त स्पर्धा आपण बघतोय आणि सलग 3ऱ्यांदा ही स्पर्धा जिंकली ती म्हणजे जॉर्ज संघाने. एक जबरदस्त स्पर्धा. नामदेव स्मृती चषक. खेळाडू फक्त त्याच्या व्यतिरिक्त कोणी थांबू नका मैदानात. जे प्रेक्षक आहेत त्यांना विनंती आहे आपण मैदानाचा ताबा सोडायचे. नक्कीच या स्पर्धा आपण बघतोय नामदेव मूर्ती चषक 2016. तर आपण नक्कीच या स्पर्धेबद्दल आपण थोडस मनोगत व्यक्त करणार आहे ते म्हणजे आपण माजी नगरसेवक मनोज घरत. नमस्कार सर्व प्रेक्षकांचे, क्रीडा रसिकांचे आणि सर्व खेळाडूंचे इथे मी मनपूर्वक अभिनंदन करतो, आभार मानतो. आणि ज्येष्ठ नगरसेवक, माजी सभापती, माजी विरोधी पक्षनेते श्रीयुत रमेश सुकऱ्या म्हात्रे यांचं इथे अभिनंदन करतो. नामदेव स्मृती चषक यंदाचं हे 5वं वर्ष आहे. अतिशय सुंदर असं आयोजन. मी स्वतः एक अंडरआर्म बॉक्स क्रिकेट खेळलेलो आहे, त्याच्यातूनच मोठा झालेलो आहे. त्यामुळे ही स्पर्धा काय असते आणि त्यात जिंकण्याचा आनंद काय असतो ते मला माहिती आहे. माझा संघ म्हणजे माझ्या ओळखीचे जे सगळे खेळाडू आहेत, दिनेश असेल, केविन असेल, नितीन असेल, भाऊ असेल, ही सगळी गोग्रासवाडीची जे सगळे खेळाडू आहेत हे पराभूत जरी झालेले असले तरी त्यांचं अभिनंदन करतो. ते उपविजेते झालेले आहेत. त्याचबरोबर जॉर्ज संघ जो आहे कल्याणचा तो गेली 3 वर्ष मला वाटतं लागोपाठ 3ऱ्या वर्षी विजेतेपद त्यांनी इथे पटकावलेलं आहे. पुढच्या वर्षी नक्कीच ते तुम्हाला चांगली टफ फाईट देतील अशी मी आशा व्यक्त करतो आणि तुमचं पण अभिनंदन करतो. सर्व खेळाडू पुन्हा एकदा तुमचं अभिनंदन. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. तसेच आमच्या व्यासपीठावरती येते म्हणजे आपले सर्वांचे लाडके सदानंद थोळकर साहेब यांनाही विनंती होती की आपलंही आपण मनोगत इथे व्यक्त करायचे. नमस्कार. नामदेव म्हात्रे स्मृती चषक आणि या क्रिकेट स्पर्धेचं आयोजक गावदेवी मित्र मंडळ आणि या गावदेवी मंडळ मित्रमंडळाचे आधारस्तंभ ज्या दिवशी इथे महापालिका झाली त्या दिवसापासून
ह्या प्रभागाचे प्रतिनिधित्व करणारे आमचे रमेश शेठ म्हात्रे, आता मनोजनी सांगितलं माजी सभापती, माजी विरोधी पक्षनेते आणि पुढच्या काही दिवसात परत एकदा स्थायी समितीचे विक्रमादित्य सभापती असे रमेश शेठ म्हात्रे, माझे सर्व सहकारी एकनाथ शेठ पाटील, विरोधी पक्षनेते प्रकाश भोईर, तात्या माने, किशोर मानकामे, कविता गावंड, आमचे उघडे साहेब, मनोज घरत आणि व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि जमलेल्या तमाम क्रीडा रसिक प्रेक्षकांनो, रमेश शेठला खरं नागरिकांची नस काय असते एक चांगल्या पद्धतीने माहिती आहे आणि म्हणूनच आत्ताच्या तरुणाईला काय पाहिजे ते त्यांनी गेली सातत्याने 3-4 वर्षे ह्या ठिकाणी क्रिकेट सामने भरून ते तरुणाईला काय पाहिजे ते देत आहेत. आणि मगाशी त्याने असं चर्चेत सांगितलं की ह्या वर्षी ह्याच मैदानावर आपण महापौर चषक कबड्डी स्पर्धा घेत आहोत, जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा घेणार आहोत. रमेश शेठ कुस्तीमध्ये तेवढ्याच पद्धतीने आपला रस दाखवतात, क्रिकेटमध्ये पण तेवढ्याच पद्धतीने रस दाखवतात आणि कबड्डीमध्ये पण तेवढ्याच पद्धतीने आपला रस दाखवतात. आणि असा हा ऑलराऊंडर माणूस खरं आपल्या प्रभागाचं गेले अनेक वर्ष रमेश शेठ प्रतिनिधित्व करतायत आणि म्हणूनच या ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणावर हे क्रिकेटचे सामने आयोजित केले जातात. या ठिकाणी जे मुख्य आयोजक आहेत आमचा मनोज, विशाल आणि प्रवीण म्हात्रे, खरं यांचं पण मी कौतुक करतो की तिन्ही भाऊ अगदी एकोप्याने या ठिकाणी. आमचा मनोज तर कधी कधी अंपायर करतो, कधी कधी डीजेचं पण सगळं संचलन करतो. मी अनेक वर्ष बघतोय की मनोज हा पण एक भरवणारी आमचा माजी विभाग प्रमुख, त्याचं पण मी त्या सगळ्या तिन्ही भावांचं कौतुक करतो. तसेच ज्या ठिकाणी हे सामने यशस्वी होण्यासाठी ज्यांनी परिश्रम घेतलेले आहेत, समजा संजय पावशे असो आणि त्यांचे सर्व सहकारी ज्यांनी या 4 दिवस चालणाऱ्या कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले त्या सगळ्यांचं कौतुक करतो, त्यांचं अभिनंदन करतो. आज खऱ्या अर्थाने नाताळ साजरा होतोय देशभर जगभर. ह्या नाताळच्या आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो. पुढच्या रविवारी आपण बरोबर 1 तारीख 2017 मध्ये प्रवेश करणार आहेत, म्हणून आपल्याला सगळ्यांना येणाऱ्या नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो. परत एकदा सर्व आयोजकांचं अभिनंदन आणि कौतुक करतो आणि आपली रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. माझे धाकटे बंधू कैलासवासी नामदेव म्हात्रे याच्या स्मृती प्रित्यर्थ दरवर्षी या ठिकाणी गावदेवी मित्र मंडळ, माझी तिन्ही मुलं आणि त्यांच्या सर्व सहकारी या क्रिकेट सामन्यांचं आयोजन करीत असतात. आणि माझ्या विनंतीला मान देऊन ही व्यासपीठावरील सगळी मंडळी दरवर्षी या ठिकाणी येत असते. उपजिल्हा प्रमुख माझे सहकारी सदानंद थरवाल, ग्रामीणचे शिवसेनेचे तालुका प्रमुख एकनाथजी पाटील, कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते प्रकाश भोईर, या ग्राउंडचे मालक माझे बालपणीपासूनचे मित्र रमेश म्हात्रे, महिला संघटक आमच्या कविता गावंड, उपशहर प्रमुख किशोर मानकामे, उपजिल्हा प्रमुख बंडू पाटील, माजी नगरसेवक माझे सहकारी तात्या माने, माणिक उघडे, सर्व पत्रकार आणि सर्व माझे कार्यकर्ते, पाटील साहेब, आणि मी सर्वात धन्यवाद देतो ते सर्व कॉमेंट्रेट्सना, कारण तुमच्याशिवाय मजाच येऊ शकत नाही. आणि मी खबरदारी घ्या कल्याणवाले, जर तुम्ही दरवर्षी जिंकत राहिलात तर कल्याण डोंबिवली महानगरपालिका वेगवेगळी करेल. मी नगरसेवक आहे ज्येष्ठ, दरवर्षी तुम्ही जिंकता ना, आम्ही पण डोंबिवलीवाले आहोत. कल्याण ग्रामीण आणि डोंबिवली शहर अशी महापालिका करा, कारण कल्याणवाले आम्हाला सतत हरवत असतात. खऱ्या अर्थाने जॉर्ज नावाची तुम्ही टीम या ठिकाणी टीमचं तुमच्या नाव दिलेलं आहे आणि ते जॉर्ज नाव आपल्याकडे ख्रिश्चन माणसाचं असतं आणि ख्रिश्चन लोकांचा जगभरातील सर्वात मोठा नाताळाचा सण आहे आणि त्या नाताळाच्या तुमच्या ज्याला नाव दिले त्याला पूर्णपणे तुम्ही त्याचं स्वागत केलेलं आहे, सत्कार केलेला आहे. धन्यवाद. तुम्हाला असेच जिंकत राहा. मी जो बोललो कल्याण डोंबिवली वेगळी करीन हा गमतीचा भाग होता, परंतु हा एक खरोखर तुम्हाला शुभेच्छा. दरवर्षी जिंकत राहा आणि डोंबिवलीवाले नुसते बघत राहू नका, तडाखेबाज पाहिजे. असो, या ठिकाणी खूप प्रेक्षक आहेत, सर्वांनी सहकार्य केलं आणि बँडवाले, डीजेवाले आणि सर्वात महत्त्वाचं या परिसरातील जे नागरिक रहिवासी त्यांना सतत गेली 4-5 वर्ष जो कॉमेंट्री
आणि DJ बँडचा आवाज दिवसा रात्री जो तुम्ही सहन केलात आणि तुमचा हातभार या कार्यक्रमाला लागला त्याबद्दल त्रिवार धन्यवाद तुम्हाला, तुमचा आभार. असो, पुढच्या वर्षी देखील यापेक्षा जास्त चांगल्या पद्धतीने या ठिकाणी क्रिकेटचे सामने आयोजित केले जातील. त्याचप्रमाणे महापौर चषक दरवर्षी कल्याणला भरायचा. कल्याणवाले ऐका, पण या वर्षापासून डोंबिवलीला तो मान मिळणार आहे आणि तो आम्ही खेचून आणलेला आहे. आणि त्यासाठी सुद्धा कल्याणच्या डोंबिवलीच्या ठाणे जिल्हास्तरीय आहे. ठाणे जिल्ह्यातील सर्वच्या सर्व टीम या ठिकाणी याव्यात, उत्कृष्ट खेळाडू यावे, आमच्या डोंबिवलीकरांना त्याचा आनंद मिळावा हीच एक इच्छा आहे. आणि मला सुद्धा या सर्व सहकाऱ्यांचा आशीर्वाद या ठिकाणी मिळत असतो आणि म्हणून मला जे पाठिंबा देणारे त्यांचे सुद्धा आभार मानतो. आणि विशेष करून पुन्हा एकदा पत्रकार आणि माझे मित्र दिनेश दुबे सिटी केबलचे हे तुम्हाला शुभेच्छा देतो, परंतु हिशोबासाठी मला भेटायला यायचं कॅशलेस पेमेंटवरती आपल्याला चर्चा करावी लागेल. असो, हर सर जहाँ झुक जाए वही मंदिर होता है, हर नदी जिसमें समा जाए वही समंदर होता है, जिंदगी एक ऐसी कर्मभूमि है जिसमें जंग जो बहुत होते हैं लेकिन हर जंग जो जीत जाए वही सिकंदर होता है. धन्यवाद कल्याण टीमला आणि त्यांना फाईट देणाऱ्या सर्व टीमला, सामनावीर, जास्तीत जास्त चांगली बॉलिंग करणाऱ्याला, जास्तीत जास्त रन्स करणाऱ्यांना, चांगली फिल्डिंग करणाऱ्याला सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. या छोट्याशा ग्राउंडवरती न खेळता मोठ्या ग्राउंडवरती खेळण्याची तुम्हाला शक्ती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. तत्पूर्वी आमच्या व्यासपीठावरती ज्यांचं आता आगमन झालं ते म्हणजे जयवंत भोईर साहेब यांचा इथे सत्कार होणार आहे. मी रमेश पावसे साहेबांना विनंती करतो की जयवंत भोईर साहेबांचा सत्कार करायचे. संजय पावशे साहेबांना विनंती होती की जयवंत भोईर साहेबांचा सत्कार करते. माजी नगरसेवक संजय पावशे साहेब सातत्याने 4 दिवस आमच्या बरोबर आहेत, ते म्हणजे संजय पावशे साहेब माजी नगरसेवक. त्यांना विनंती होती की जयवंत भोईर साहेबांचा सत्कार करायचे. संजूला पण देऊन टाका. तत्पूर्वी आमच्या व्यासपीठावर सातत्याने खरंच या स्पर्धेची खूप काळजी घेतली ते म्हणजे आपले सर्वांचे माजी नगरसेवक संजय पावशे यांचं इथे सत्कार. मी शेखर दादा यांना विनंती होतो की आपल्या शुभ हस्ते त्यांचं नक्कीच शहर प्रमुख शेखर आणि दादा या स्पर्धेत खऱ्या अर्थाने शाखा प्रमुख शेखर दादा खरंच आणि या स्पर्धेने खूप काळजी घेतली ती म्हणजे शेखर दादांनी. मग समालोचक असो, खेळाडू असो किंवा आमचे व्यासपीठावरचे मान्यवर असो, सर्वांची काळजी घेतली ती म्हणजे शेखर दादा यांनी, शाखा प्रमुख आणि त्यांच्या शुभ हस्ते आम्ही संजय पावशे माजी नगरसेवक यांचा सत्कार करतोय. त्यानंतर कॅश प्राइज सुद्धा आमच्याजवळ जॉर्ज संघाचा आपण बघतोय राहुल त्यासाठी पारितोषिक आहे. मी जयवंत भोईर साहेबांना विनंती होतो की आपल्या शुभ हस्ते पारितोषिक द्यायचे. जॉर्ज संघाचा खेळाडू राहुल यायचे व्यासपीठावर. राहुल यायचे जॉर्ज संघाचे राहुल. त्यानंतर आपण बघतोय विजय स्टार संघाचे प्रशांत ज्यांना पारितोषिक येते म्हणजे मनोज दादा म्हात्रे यांच्याकडनं 1000 रुपये आहेत, शंभू म्हात्रे यांच्याकडनं 500 रुपये आहेत आणि संजय पावशे यांच्याकडनं 500 रुपये. विजय स्टार संघाचा प्रशांत यायचे रोख रक्कम. मी रमेश सुदाम म्हात्रे यांना विनंती होतो की आपण हे कॅश प्राइज द्यायचे. या ग्राउंडवरती उपस्थित असलेले कोपर गावातील आमच्या कोपर गावामध्ये 3 का 4 टीम आहेत, परंतु आपले पंतप्रधान मोदीजी यांनी मोठा बॉम्ब टाकलेला आहे आपल्या चलनी नोटांवरती आणि त्याच्यामुळे
आपल्या मुलांना आईवडिलांना खाऊसाठी पैसे देण्यासाठी इच्छा असून किंवा पॉकेट मनी देण्यासाठी इच्छा असून सुद्धा खिशात पैसे जास्त नसतात. त्यामुळे आईवडील खूप कंजूसपणा करून मुलांना पैसे देत नाही आणि मुलांना क्रिकेट कुठे मॅचेस असल्या तर त्याच्यासाठी फी भरण्यासाठी पैसे नसतात. परंतु आमचा गावदेवी मित्रमंडळाकडे खूप पैसे सुटे, 2 रुपये, 10 रुपये, 5 रुपये, 100 रुपयाचे जास्त नाही. नाहीतर यायचा दिनेश बसले ते BJPचा आणि सांगायचं मोदी साहेबांना. तर आमच्या गावातील सर्व खेळाडूंना माझी नम्र विनंती आहे, जशी ही पोरं चमकतात तसे माझ्या गावची पोरंसुद्धा चमकली पाहिजेत. तुम्हाला कुठेही एंट्री फी भरायची असेल तर आम्हाला नक्कीच कॉन्टॅक्ट करा गावदेवी मित्रमंडळाला. तुमच्या पाठीशी गावदेवी मित्रमंडळ आहे. धन्यवाद. नक्कीच दादा. आणि तुमच्या गावातील 3 ते 4 खेळाडू आहेत 21 वर्षाखाली, म्हणजे करण आहे, असे अजून 3 ते 4 खेळाडू. ओमकार आहे, ओमकार म्हात्रे, त्या खेळाडूंची सुद्धा आता 27 व 28 डिसेंबरला स्पर्धा होणार आहे प्रीमियर कॉलेजच्या मैदानात आगरी IPL. त्यामुळे तुमच्या कोपर गावातली सुद्धा 4 खेळाडूंची निवड झाली, तर त्यामुळे तुम्ही तिथे उपस्थित राहायचे. एक जबरदस्त स्पर्धा असणार आहे 27 व 28 डिसेंबर प्रीमियर कॉलेजच्या मैदानात. एक जबरदस्त स्पर्धा आपण बघितली. स्वर्गीय नामदेव स्मृती चषक सन 2016 वर्ष 5वे. आणि या स्पर्धेत आपण बघितले शेवटचा दिवस होता आणि चॅम्पियन संघ ठरला तो म्हणजे जॉर्ज संघ. ते इथे काही दिवस आपण बघतोय 11 जानेवारी ते 16 जानेवारी आपल्या पेंढारकरच्या मैदानात वनराई उत्सव सुद्धा सुरू होणार आहे. आणि त्याचे आयोजक सुद्धा आपण बघतोय आपले सर्वांचे लाडके रमेशदादा म्हात्रे साहेब त्याच उत्सवाचे आयोजक आहेत. आणि तसेच बंडू पाटील साहेब आसदेगाव, तसेच तात्या माने साहेब माजी नगरसेवक, तसेच त्यांचे इतर सहकारी, त्यांनाही आम्ही शुभेच्छा देतो त्या उत्सवासाठी. थोड्याच वेळात आपण आपल्या काही मान्यवरांचं सुद्धा इथे आगमन होणार आहे. तसेच या स्पर्धेचा आपण बघतोय सामनावीरचा आपण पारितोषिक देणार आहे. मी आमच्या व्यासपीठावरती ज्याने आम्हाला हा एक क्रीडांगण उपलब्ध करून दिले ते म्हणजे आपले सर्वांचे लाडके रमेश दादा सुदाम म्हात्रे यांना विनंती होतो की आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देते. आणि सामन्याचा सामनावीर येतो म्हणजे जॉर्ज संघाचा सुनील उर्फ गांगोली, मॅन ऑफ द मॅच या सामन्याचा मेगा फायनलच्या. मी वैयक्तिक 30 धावा केल्यात सुनीलने या सामन्यामध्ये विजेश्वर संघाविरुद्ध. रमेश सुदाम म्हात्रे साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते हे मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार द्यायचा आहे. या सामन्याचा सामनावीर येतो म्हणजे सुनील विश्वकर्मा. त्यानंतर या स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज पारितोषिक सुद्धा आपण देणार आहोत. नक्कीच आमच्या व्यासपीठावरती दादांचे भाचे जगदीश भगत सुद्धा उपस्थित आहेत, त्यांचाही सत्कार करतील. संजय पावशे सौम्या कॉलेजचे प्रोफेसर आहेत, त्यांचाही आम्ही इथे सत्कार करतोय. मी संजय पावशे यांना विनंती होतो की त्यांचा सत्कार करायचा आहे. त्यांचाही इथे सत्कार केला होतोय. संजय पावशे साहेबांच्या शुभ हस्ते आपण इथे दादांचे भाचे तसेच आमच्या या स्पर्धेत आपण बोलली नामदेव स्फूर्ती चषक. या स्पर्धेचं वैशिष्ट्य एकच, कारण की आपण नामदेव म्हात्रे साहेब आपल्यामध्ये आज नाहीये आणि त्यांची आठवण म्हणून गावदेवी मित्रमंडळ ही स्पर्धा सातत्याने 5 वर्ष इथे आयोजित करताना यापुढे ही स्पर्धा चालू राहील. तत्पूर्वी आपण बोलली या स्पर्धेसाठी ज्याने 4 दिवस अप्रतिम समालोचन केले ते म्हणजे आमचे सहकारी समालोचक सागावचे भाऊ पाटील यांचाही इथे सत्कार होणार आहे. मी दादांना विनंती होतो की आपल्या शुभ हस्ते त्यांचा सत्कार करायचा आहे. एक जबरदस्त समालोचक सागावचे भाऊ पाटील त्यांचा सत्कार करतील. आपले आधारस्तंभ आमचे प्रेरणास्थान आपले सर्वांचे लाडके नगरसेवक रमेश सुकला म्हात्रे साहेब यांच्या शुभ हस्ते जरा जोरदार टाळ्या द्या भाऊ पाटीलसाठी. अप्रतिम समालोचक. खरंच खूपच चांगलं समालोचन केलं आहे भाऊ पाटील आणि त्यांचेच सहकारी आजदे गावचे नितीन काळन. खरंच 4 दिवस खूपच एंटरटेनमेंट केलं आहे. आम्ही टीव्हीवर आम्ही मॅच बघतच होतो, जसे लाईव्ह सगळे बघत होतो आणि खरा एंटरटेनमेंट जो केलं आहे. आणि किशोर मानकमे यांना मी विनंती करीन की त्यांनी नितीन काळन यांचा सन्मान करायचा आहे.
तसेच आपण बघतोय या स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज मी आमच्या व्यासपीठावरती आपल्या सर्वांच्या लाडक्या कविताताई गावंड महिला शहर संघटक शिवसेना यांना विनंती होतो की आपल्या शुभ हस्ते उत्कृष्ट गोलंदाजी ट्रॉफी देते. आणि उत्कृष्ट गोलंदाज या स्पर्धेतील ज्याने या स्पर्धेत 14 फलंदाजांना बाद केले आणि तो गोलंदाज आहे साई सागर संघाचा सूरज. उत्कृष्ट गोलंदाज या स्पर्धेतील चिकनगर संघाचा साई सागर चिकनगर संघाचा सूरज यायचे. सूरज मी कविताताई गावंड महिला शहर संघटक शिवसेना यांना विनंती होतो की आपल्या शुभ हस्ते पारितोषिक द्यायचे. एक भव्य दिव्य अशी ट्रॉफी आणि कॅशलेस 2000 रुपये कॅश माफ करा 2000 रुपये कॅश सुद्धा पारितोषिक दिले या खेळाडूला. कारण की महिला वर्ग सुद्धा आमच्या व्यासपीठावर उपस्थित आहेत. कविताताई गावंड महिला शहर संघटक शिवसेना. सूरज 2 मिनिटाकडे यायचे. सूरज भोईर या स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज. त्यानंतर या स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहर प्रमुख व माजी नगरसेवक मनोज घरत यांना विनंती होतो की आपल्या शुभ हस्ते पारितोषिक द्यायचे. उत्कृष्ट फलंदाज या स्पर्धेतील आहे ज्याने या स्पर्धेत तब्बल 6 सामन्यात 134 धावा कुठल्या आणि 24 चौकार. आणि फलंदाज आहे रोहन चिल्ले जॉर्ज संघाचा. या स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज रोहन चिल्ले जॉर्ज संघाचा. नक्कीच रोहनसाठी सुद्धा आपण आमच्या स्पर्धेचे प्रेरणास्थानवर विद्यमान नगरसेवक रमेश दादा म्हात्रे साहेबांकडून सुद्धा रोख रक्कम 2000 रुपये पारितोषिक सुद्धा आहे रोहनसाठी. आणि पारितोषिक म्हणजे तब्बल 4000 रुपये पारितोषिक या खेळाडूसाठी. जरा जोरदार टाळ्या द्या रोहन चिल्लेसाठी जॉर्ज संघाचा ज्याने 6 सामन्यात 134 धावा जोडल्या आहेत. जबरदस्त कामगिरी केली रोहनने. मागच्या वर्षी सुद्धा या खेळाडूला मालिका वीरचा पारितोषिक मिळाला होता 2015 साली आणि 2006 आपण होते. उत्कृष्ट फलंदाज म्हणजे चांगली कामगिरी आहे. तसं आम्ही डेन केबल नेटवर्कचा सुद्धा आभार मानतोय. डेन केबलचे कोण प्रोप्रायटर असेल तर यांनी याचे तुमचाही इथे सत्कार होईल. कारण की अप्रतिम ऑपरेटर कॅमेरामॅन कोणीतरी एकाने यायचे त्यांचाही सत्कार होईल इथे. कारण की जबरदस्त क्षण टिपलेत या स्पर्धेमध्ये. या स्पर्धेत आपण पहिले तात्या माने साहेबांना विनंती होती की आपण त्यांचा सत्कार करायचे. माजी नगरसेवक तात्यासाहेब माने तब्बल आपण बघितली. त्यानंतर जीटीसीचे प्रोप्रायटर जल्पेश भोईर किंवा महेश कोणी त्यांचा असेल तर यायचे. कारण ही स्पर्धा आपण होती युट्यूबवर सुद्धा होती. दादा घर बसल्या प्रेक्षक आपल्या मोबाईलमध्ये सुद्धा 198 देशात ही स्पर्धा दिसत होती. आणि आपण एक प्रेक्षक सुद्धा म्हणजे अमेरिकेत सुद्धा ही स्पर्धा बघवता आणि त्यांनी कॉल सुद्धा आपल्याला केला होता काल. जीटीसीचे जे प्रोप्रायटर आहेत त्यांचाही सत्कार होईल. मी माणिक उघडे साहेबांना विनंती होतो की आपण त्यांचा सत्कार करायचे. जीटीसीचे प्रोप्रायटर आहेत युट्यूब म्हणजे आपण ही स्पर्धा जॉबवर प्रवास करत होतो आपण युट्यूबवर सुद्धा ही स्पर्धा बघत होतो. याचं श्रेय जातं ते म्हणजे जीटीसी आणि साई स्टार्स गौरव सावंत ही स्पर्धा कव्हर करत होते. जीटीसी ग्लोबल टेनिस क्रिकेट एक जबरदस्त स्पर्धा आपण संपादित झाली आणि याचं श्रेय जातं ते म्हणजे आपण गाऊदेव मित्र मंडळ कोपर या मंडळाला. आणि या स्पर्धेचे 3 आपण शिल्पकार प्रवीण रमेश म्हात्रे, मनोज रमेश म्हात्रे आणि विशाल दादा म्हात्रे
या स्पर्धेचे 3 आधारस्तंभ, त्यांच्यामुळे ही स्पर्धा आता यशस्वी ठरली आपल्याला शेवटच्या टप्प्यात. तसेच आकाश देवळेकर बँजो पथक यांचा इथे सत्कार होईल. आकाश यायचे. क्या बात आहे, आकाश देवळेकर खूप पुढे होते आणि त्यांचा सत्कार करतील. एकनाथ पाटील साहेबांना विनंती करतो की आपण त्यांचा सत्कार करायचे. एकनाथ पाटील साहेब, उपतालुका प्रमुख. कारण की बँजो पथकने सुद्धा 4 दिवस प्रेक्षकांची, खेळाडूंची मनं जिंकलेत आणि ते त्याचे प्रोप्रायटर आहेत ते म्हणजे आकाश देवळेकर. एक चांगले खेळाडू सुद्धा आहेत आपण बघतोय अंडरमचे आकाश देवळेकर. तशामध्ये प्रकाश पाटील सुद्धा आपलं मनोगत व्यक्त करणारे या स्पर्धेबद्दल, कारण की त्यांचंही क्रिकेटवर खूप प्रेम आहे आणि गेले सातत्याने 4 दिवस ते आमच्या बरोबर आहेत. श्री स्वामी समर्थ, सद्गुरू श्री नाना समर्थ. बरं, स्पर्धांचे आयोजक आणि वरदहस्त असलेले श्री रमेश दादा म्हात्रे आणि त्यांचे 3 हिरे, एक मनोज, प्रवीण आणि छोटाचं नाव काय आता, विशाल, यांनी खरोखर हे अप्रतिम असं, हो हो बरं, शाखा प्रमुख, विभाग प्रमुख आणि कार्यकर्ते यांनी सुंदर असं आयोजन केलेलं आहे या स्पर्धेचं आणि त्यांचं खरोखर पहिल्या दिवशी मी कौतुक केलंच, आज त्यांचे मी खरोखर आभार मानतो. त्यांनी कृपया व्यासपीठावर यावे. तिघांनी व्यासपीठावर या कृपया. विभाग प्रमुख किरण भोसले, मनोज बेटा असं ना. शिवसेनेचे कल्याण जिल्हा प्रमुख आणि आमचे मार्गदर्शक गोपालजी लांडगे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. जोरात टाळ्यांच्या कडकडाने त्यांचा स्वागत झालं पाहिजे. कल्याण जिल्हा प्रमुख गोपाल लांडगे साहेब सुद्धा आमच्या व्यासपीठावर आले आणि त्यांचाही आम्ही सत्कार करणार. मी रमेश दादा साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते त्यांचा सत्कार करायचे. एक जबरदस्त व्यक्तिमत्व गोपाल लांडगे साहेब आमच्या व्यासपीठावर आले आणि आपला बहुमूल्य वेळ आमच्या या स्पर्धेला दिला. त्या पुन्हा एकदा मी आभार मानतो आणि दादांना विनंती करतो की त्यांचं सन्मान चिन्ह आणि प्रेमाची भगवी शाल देऊन त्यांचा सत्कार करायचे. जरा जोरदार टाळ्या द्या गोपाल लांडगे साहेबांसाठी. एक जबरदस्त व्यक्तिमत्व शिवसेनेचे. हे आलेल्या मान्यवरांचं पुन्हा एकदा आम्ही सहर्ष स्वागत करतोय. नामदेव स्मृती चषक सन 2016 एक जबरदस्त स्पर्धे. मी आयोजक मनोज म्हात्रे यांना विनंती होती की आपण पुढे यायचे. प्रवीण दादा आपण पुढे यायचे आणि विशाल दादा आपण पुढे यायचे, व्यासपीठावर यायचे. कारण की आपलाही विशेष सत्कार केला जातो म्हणजे प्रकाश पाटील यांच्याकडनं. किरण भोसले आपण यायचे, विभाग प्रमुख किरण भोसले. तसेच प्रवीण दादा म्हात्रे यांना विनंती होती की आपण पुढे यायचे. विशाल दादा आपण इथं असेल तर आपण यायचे. जरा जोरदार टाळ्या द्या या आयोजकांसाठी ज्यांनी अप्रतिम एक प्लॅटफॉर्म दिलाय अंडरआर्म क्रिकेटला आणि अंडरआर्म क्रिकेटचा खऱ्या अर्थाने दर्जा वाढवलाय ते म्हणजे मनोज दादा म्हात्रे, प्रवीण दादा म्हात्रे आणि विशाल दादा म्हात्रे. आणि आमच्या या स्पर्धेचे प्रेरणास्थान
रमेश दादा म्हात्रे आपले सर्वांचे लाडके नगरसेवक. तर पुन्हा एकदा जोरदार टाळ्या द्या दादांसाठी. एक जबरदस्त स्पर्धा नामदेव स्फूर्ती चषक सन 2016 वर्ष 5वे. परंतु असं वाटत नाही 5वे वर्ष आहे. गेले कित्येक वर्ष अशी ही स्पर्धा सुरू आहे असं वाटतंय. त्यानंतर ग्रामीण संघासाठी आपण पारितोषिक देणार आहे. ग्रामीण संघासाठी आपण बघतोय आयोजकांकडनं 5,000 रुपये पारितोषिक आहे. कुणाल मदन कुमार नायडू यांच्याकडनं 5,000 रुपये आणि शंभू म्हात्रे यांच्याकडनं 5,000 म्हणजे तब्बल 15,000 रुपये पारितोषिक आहे. ते म्हणजे ग्रामीण संघासाठी ग्रामीण 8 संघ या स्पर्धेत दादा खेळले होते. नक्कीच पुढच्या वर्षी दादाने सांगितले की 16 संघ ग्रामीण खेळतील आणि त्या संघाचा चॅम्पियन संघ तो म्हणजे साई सागर चिकनगर संघ. मी विनंती करतो उपतालुका प्रमुख एकनाथ पाटील साहेबांना की आपल्या शुभ हस्ते ट्रॉफी आणि हे पारितोषिक द्यायचे. तालुका प्रमुख एकनाथ पाटील साहेब एक जबरदस्त व्यक्तिमत्व भोपरगावचे आणि त्यांच्या शुभ हस्ते मी पारितोषिक घ्यायचे. साई सागर संघ चिकनगर सर्व संघाने आलं तरी चालेल. अनु यायचे, सर्व खेळाडूंनी यायचे. क्रिकेट हा आपण बघतो दादा 11 खेळाडूंचा गेम आहे. एका खेळाडूमुळे आपण कधीही सामना जिंकू शकत नाहीये. त्यामुळे सर्व खेळाडूंनी यायचे. आणि त्या संघाचे ऑनर्स आहेत ते म्हणजे हेमंत म्हात्रे आपण यायचे. या संघाचे ऑनर आहेत ते म्हणजे हेमंत म्हात्रे. ग्रामीणसाठी आपण एक वेगळं व्यासपीठ तयार करून दिले ते म्हणजे गावदेवी मित्र मंडळाने आणि एक वेगळं पारितोषिक आपण शंभू म्हात्रे यांच्याकडनं 5,000 रुपये, कुणाल मदन कुमार नायडू यांच्याकडनं 5,000 रुपये आणि आयोजकांकडनं 5,000 म्हणजे तब्बल 15,000 रुपये पारितोषिक ग्रामीण संघासाठी. त्यानंतर या स्पर्धेतील मी आमच्या व्यासपीठावरती विद्यमान नगरसेवक जयवंत भोईर साहेबांना विनंती होती की आपण 3ऱ्या क्रमांकाचं पारितोषिक द्यायचे. रोख रक्कम 11,111 रुपये आणि संघ आहे तिशा 11 डोंबिवली संघ. सर्व संघाने यायचे आणि त्याचे ऑनर आहेत चंदन भगत सिटी केबल त्यांनी यायचे. दादाने आलेले आपण चंदन भगत यांना सुद्धा विचारलं. जबरदस्त व्यक्ती. रोख रक्कम 11,111 रुपये आणि संघ आहे तिशा 11 डोंबिवली. त्वषा म्हटलं की आपण चंदन भगत यांच्या मुलीचं नाव आहे. क्या बात आहे. आपण जुने खेळाडू आपल्याला बघायला मिळतात. आपल्या डोंबिवलीचं नाव खऱ्या अर्थाने उंचावलं ते म्हणजे शेखर धोत्रे, त्यानंतर नरेश, प्रवीण असे बरेचसे खेळाडू आहे आपल्या डोंबिवलीमध्ये. नितीन, सचिन, डोंबिवली एक्सप्रेस, राज, रामा सुद्धा पण खूप कमी वयाचा खेळाडू पण तो कामगिरी खूप चांगली करतो. नक्कीच मनोज घरत सुद्धा हैराण झाले की नरेश अजून खेळतोय. कारण की शेखर धोत्रे जेव्हा मनोज दादा खेळायचे तेव्हापासून शेखर धोत्रे खेळतायत. नरेश आहे, प्रवीण आहे, बरेचसे खेळाडू आहेत मनोज दादा अजून खेळतायत. तुम्ही खूप चांगले खेळाडू होते अंडरम क्रिकेटचे. आम्ही बघितले तुमची फलंदाजी. त्यानंतर या स्पर्धेत आपण पारितोषिक देणार. मी विनंती करतो विरोधी पक्ष नेते प्रकाश भोईर साहेबांना. रोख रक्कम 33,333 रुपये आणि संघ आहे विजय स्टार डोंबिवली. जरा जोरदार टाळ्या द्या या संघासाठी. विजय स्टार संघ आपण बघतो आमच्या आजदे गावातील संघ आहे आणि एक जबरदस्त संघ आहे. आणि आपण या संघाचं नाव आहे ते म्हणजे स्वर्गीय अमित चौधरी क्रिकेट संघ विजय स्टार. याच खेळाडूचा याच संघातील एक सहकारी खेळाडू होता. संघ आहे विजय स्टार. रवी गायकर यांचा संघ एक जबरदस्त संघ यायचा. रवी गायकर आपण दिनेश भाऊ, सुशांत सारखा एक 16 वर्षाचा खेळाडू सुद्धा आपण या संघामध्ये बघतोय. केविन आहे, रवी गायकर, पवन. एक चांगला संघ बांधले गेलाय. रोख रक्कम 33,333 रुपये व भव्य चषक. कारण याच संघाने पहिला सामना खेळला होता आणि शेवटचाही सामना खेळले. कारण दादांच्या शुभास्ते जेव्हा
उद्घाटन सोहळा पार पडला होता तेव्हा हाच संघ दादा पहिला सामना खेळला होता, तो म्हणजे विजय स्टार. आणि शेवटचा सामना आणि चांदीचा जो कॉइन होता तोही हाच याच संघाला मिळाला, तो म्हणजे विजय स्टार संघ. आपल्या मॉनिटरवर सुद्धा आपण बघू शकता या संघाला, ड्रोन कॅमेरा सुद्धा बघू शकता. त्यानंतर या स्पर्धेचं पारितोषिक आपण बघतो. प्रथम क्रमांकाचं पारितोषिक येते म्हणजे नक्कीच मालिकवीरचं पारितोषिक आपण शेवटी देणार आहोत. प्रथम क्रमांकासाठी पारितोषिक आयोजकांकडून 66,666 रुपये, परंतु आपण त्या पारितोषिक मध्ये अजून 5,000 रुपयाची वाढ येते. म्हणजे कैलासवासी हेमंत रामदास म्हात्रे यांच्या स्मरणार्थ रामदास म्हात्रे यांच्याकडे दरवर्षी 5,000 रुपये इथे दिले जातात जिंकणाऱ्या संघाला. म्हणजे तो संघ आहे तो म्हणजे, आणि मी विनंती करतो आपले सर्वांचे लाडके उपजिल्हा प्रमुख जिल्हा प्रमुख गोपाल लांडगे साहेबांना विनंती होती की प्रथम क्रमांकाचा पारितोषिक, आणि संघ आहे सलग तिसऱ्यांदा जॉर्ज 11 कल्याण. सर्व मान्यवरांना विनंती की आपण सर्वांनी उभं राहायचे. सलग तिसऱ्यांदा हा संघ चॅम्पियन संघ ठरलाय, त्यामुळे आपण रमेश दादा म्हात्रे यांनी सुद्धा त्या संघाचं कौतुक केलंय, कारण कल्याणचे खेळाडू खूप चांगले खेळतात. नक्कीच दादा डोंबिवलीचे आपले खेळाडू सुद्धा खूप चांगले आहेत. कारण उपविजेता संघ ठरलाय तो म्हणजे विजय स्टार डोंबिवली. जॉर्ज संघ आपण बघतो या स्पर्धेतील चॅम्पियन संघ आहे. सलग तिसऱ्यांदा हा संघ चॅम्पियन ठरला या स्पर्धेत. नक्कीच अजून एक पारितोषिक शिल्लक या स्पर्धेत. ड्रीम युगा बाहुबलीची बाईक 56,000ची जी बाईक आहे, आणि ती बाईक आमचे सहकारी समालोचक बाहुबली यांना सुद्धा खूप आवडली होती. गेस करायचा की कोणता खेळाडू आहे मॅन ऑफ द सिरीज. या स्पर्धेतील आपण होतोय मॅन ऑफ द सिरीज ड्रीम युगा बाईक. गेस करायचा कोणता खेळाडू आहे. नक्कीच मी आमच्या या स्पर्धेचे प्रेरणास्थान रमेश दादा म्हात्रे साहेब नगरसेवक यांना विनंती होती की चावी द्यायचे. सातत्याने पहिल्या दिवसापासून ही चावी आपण होते भालचंद्र म्हात्रे यांच्याकडे, आणि या स्पर्धेतील तो खेळाडू आहे जॉर्ज संघाचा कोणताही खेळाडू नसून विजय स्टार संघाचा दिनेश साळवे, ज्याने या स्पर्धेत 96 धावा आणि 12 फलंदाजांना बाद केलंय. दिनेश साळवे यायचे, आणि मी आपल्या या स्पर्धेचे आमचे प्रेरणास्थान रमेश दादा म्हात्रे साहेब नगरसेवक, जरा जोरदार टाळ्या द्या दिनेश साठी. कारण की जेव्हा मी जॉर्ज नाव घेतलं असेल विजय स्टार संघात सुद्धा थोडी भीती वाटली असेल, कारण की रोहनच्या सुद्धा आपण बघितले की 134 धावा होत्या, परंतु दिनेशच्या 96 धावा आणि 12 फलंदाजांना बाद केले दिनेशने. जरा जोरदार टाळ्या द्या दिनेश साळवीसाठी. आपण होतो हा खेळाडू गोग्रसवाडीत राहणारा खेळाडू आहे, एक जबरदस्त खेळाडू, अष्टपैलू खेळाडू, ज्याने या स्पर्धेत आपण 96 धावा आणि 12 विकेट्स घेतल्या आहेत. नक्कीच आमचे सहकारी समालोचक भाऊ पाटील सुद्धा दिनेश यांच्याशी संपर्क साधतील. धन्यवाद नितीन. दिनेश यायचं एक मिनिट. दिनेश एक दिनेश प्रथमतः तुझं अभिनंदन. दिनेश या गाडीवर प्रथम घरी गेल्यानंतर कुणाला बसवणार. बहिणीला. क्या बात आहे. आणि ही गाडी तुला असं वाटतं तुला जेव्हा तू या स्पर्धेत खेळायला आला तेव्हा पहिल्या दिवशी आम्ही बघितलं की विजय स्टारच्या सर्व खेळाडूंनी गाडी आपण पहिला एक नजर मारली होती. तुझ्या नजरेत मला वाटतं पहिल्याच वेळी गाडी भरली होती, असं तुला वाटत होतं की तू चांगली फलंदाजी करशील आणि या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू असं वाटलं तुला. हो, हिचं धन्यवाद. आणि ही गाडी तू आपल्या आई बाबांना किंवा आईला अर्पित करतोय. आणि एक जरा विजय आपण बघितलं तर दिनेश या गाडीवरनं आमच्या एक जबरदस्त आमचे पंच आहेत ते म्हणजे भालचंद दादा यांना तू राऊंड मारावा अशी आमची इच्छा आहे समालोचक माझी आणि नितीनची. माझ्या जायचंय. आणि मी आयोजकांना विनंती करतो की आपण जरा 2 मिनिटं आम्हाला भालचंद दादाचा पण सत्कार करायचा, कारण त्यांनी एवढी चांगली स्पर्धा इथे घडवली आणि आम्हाला समालोचक आमंत्रित केले, त्याबद्दल त्यांना आमच्या समालोचकांकडून देखील आम्ही त्याचं स्वागत करणार आहोत. नितीन यायचंय. नितीन काळे यांना विनंती करतो की आपण भालचंद्राचा सत्कार करायचा आहे, फुलगुच्छ देऊन. भालचंद्र यायचंय.
आणि दिनेशाने विनंती करणार की भालचंद्राला एक राऊंड मारून आणायचा मैदानाचा. जरा भालचंद्रासाठी जोरदार नाव होतं, जरा जबरदस्त व्यक्तिमत्व. कारण काल ही व्यक्ती अक्षरशः थकली होती पण मैदान मात्र सोडलं नव्हतं. जबरदस्त भालचंद्रदा. आणि दिनेशला मी विनंती करतो की भालचंद्राला एक पहिला राऊंड तुम्ही मारून आणायचंय ही आमच्या समालोचकाची इच्छा आहे. ओट नितीन. नक्कीच. आणि या सामन्यासाठी पंचांची भूमिका वाढली त्यांचेही आम्ही आभार मानतोय. रवी पाटील असो, विनोद शर्मा असो, स्वतः आमचे आयोजक मनोजा म्हात्रे असो. नक्कीच. आणि ज्या खेळाडूंनी आपण चांगला खेळ दाखवला शिस्तबद्ध त्या खेळाडूंचा सुद्धा आम्ही गावदेव मित्र मंडळाच्या वतीने आभार मानतो. कारण कोणताही वाद इथे निर्माण झाला नाही, कारण जबरदस्त स्पर्धा इथे यशस्वी ठरली. तसेच जिल्हा प्रमुख गोपाल लांडगे साहेब सुद्धा 2 शब्द आपलं बोलायचं इथे या स्पर्धेबद्दल, कारण की एक जबरदस्त स्पर्धा आहे आणि खेळाडूंना एक चांगला प्लॅटफॉर्म दिलाय. गावदेवी मित्रमंडळाने आयोजित केलेली नामदेव स्मृती चषक स्पर्धा प्रत्येक वर्षी मोठ्या मोठ्या प्रमाणामध्ये जबरदस्त अशी ही स्पर्धा गाजत आहे आणि खेळाडू वाट बघत असतात या स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी. रमेश म्हात्रे, त्यांचे सर्व सहकारी, किरण भोसले आणि सर्व सहकारी यांच्या दृष्टिकोनातून खेळाडूंना चांगलं व्यासपीठ, चांगलं मैदान आणि आपली कला दाखवण्यासाठी, खेळ दाखवण्यासाठी जी संधी उपलब्ध करून दिली जाते त्याप्रमाणे खेळाडू चांगल्या प्रकारचा खेळ करतात. खरं म्हणजे कमीत कमी फायनलचा राऊंड तरी मला बघायला मिळावा अशी इच्छा होती. वाहतूक कोंडीमुळे उपस्थित राहू शकलो नाही. प्रत्येक ठिकाणी क्रिकेट स्पर्धा असतात त्यावेळेला मी उद्घाटनाला किंवा पारितोषिक समारंभाला जातो आणि निश्चितपणे खेळायचा किंवा खेळ पाहण्याचा आनंद घेतो. तो ह्या वेळेला हुकला, ही आठवण नेहमी लक्षात राहील. पुन्हा या स्पर्धेला अशी माझ्याकडनं चूक होणार नाही अशी मी दक्षता घेईल. सर्व खेळाडूंचं अभिनंदन करतो, विजयी संघाचं अभिनंदन करतो. रमेश म्हात्रे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना अभिनंदन करून खेळाडूंना शुभेच्छा देऊन तूर्त थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नक्कीच. पुन्हा एकदा आम्ही आलेल्या सर्व आमच्या मान्यवरांचा आभार मानतो ज्यांनी बहुमूल्य वेळ आमच्या या नामदेव स्मृती चषक 2016च्या स्पर्धेला दिलं. 5वं वर्ष. तसेच सर्व मान्यवरांचा पुन्हा एकदा हृदयाच्या अंतःकरणातून आभार मानतो ज्यांनी बहुमूल्य वेळ आमच्या या स्पर्धेला दिले. आमचे या स्पर्धेचे प्रेरणास्थान सुद्धा आपण बघू शकता. तसेच आपण त्वेषा 11 संघ सुद्धा बघतोय आपण. त्यांच्या चेहऱ्यावरती सुद्धा खूप आनंद आहे, कारण की खेळाडू आपण पहिले आपल्या डोंबिवलीतील खेळाडू आहे तो म्हणजे दिनेश साळवी, ज्या खेळाडूला मॅन ऑफ द सिरीज बाईक मिळाली. दिनेश दळवी, माफ करा, गोगलसवाडीतील हा खेळाडू दिनेश दळवी. आणि आपण बघतोय शंभू म्हात्रे सुद्धा, कारण की शंभू म्हात्रे यांनाही असं वाटत होतं की रोहन बोल्ड व्हावा आणि त्यांचंही स्वप्न पूर्ण झालं. रोहन त्रिपाक्षित झाला आणि भाऊला त्यांनी पारितोषिक सुद्धा दिलं. पुन्हा एकदा आम्ही प्रकाश पाटील यांचेही आभार मानतो. आभार मानतो.